इन आर्टमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण मागच्या सेशनमध्ये स्ट्रिंग्स म्हणजे कॅरेक्टर ॲरे हा ॲरेचा एक प्रकार शिकायला सुरुवात केली आहे. आज आपण स्ट्रिंगवरती काम करणारी अजून काही फंक्शन्स असतात ती शिकूयात. सो आपण आता आपलं सेशन सुरू करूयात. तर आपण सेशन सुरू करूयात. इंट्रोडक्शन टू स्ट्रिंग्स पार्ट 2, ज्याच्यामध्ये मोर स्ट्रिंग्स फंक्शन आपण शिकणार आहोत. आधी काय शिकलो होतो आपण, तर व्हॉट इज मीन्ड बाय अ स्ट्रिंग पहिलाच शिकलो होतो की स्ट्रिंग म्हणजे काय. त्याच्यानंतर स्ट्रिंग कशी डिक्लेअर करायची त्याचे रूल्स शिकलो होतो. त्याच्यानंतर स्ट्रिंग ॲरे मध्ये कशी कॉपी करायची त्याचे 2 प्रकार आपण पाहिले होते आणि सिंपल स्ट्रिंग प्रिंट कशी करायची हे आपण पाहिलं होतं. आता ह्या सेशनमध्ये जसं आपण आधी म्हटलं तसं स्ट्रिंगवर काम करणारी काही फंक्शन्स पाहणार आहोत. त्याच्यानंतर युजर कडून जर स्ट्रिंग घ्यायची असेल तर हाऊ टू गेट स्ट्रिंग फ्रॉम युजर ते कसं घ्यायचं ते आपण बघूया आणि ह्या सगळ्या कन्सेप्ट वरती काही प्रोग्राम्स करून बघूया. सो आपण ती स्ट्रिंग्स बघूया, स्ट्रिंग फंक्शन्स बघूया. पहिलं आहेत, आपण मागच्या वेळेसच त्याचा अभ्यास केला आहे, strcpy स्ट्रिंग कॉपी. आणि त्याचं जनरल फॉर्मॅट असा असतो की strcpy लिहायचं आणि ब्रॅकेटमध्ये स्ट्रिंग 1, स्ट्रिंग 2 म्हणजे आपल्या ज्या स्ट्रिंग्स आपल्याला लागणार आहेत त्या इथे ऍक्च्युली लिहायच्या असतात. तर स्ट्रिंग 1, स्ट्रिंग 2 अशा ज्या आपल्या स्ट्रिंग्स आपण लिहिल्या तर काय अर्थ होईल, तर कॉपी स्ट्रिंग 2 इनटू स्ट्रिंग 1. ही जी दुसरी स्ट्रिंग आहे ती स्ट्रिंग 1 मध्ये कॉपी करा असा ह्या फंक्शनचा अर्थ होतो. ओके. त्याच्यानंतर दुसरं फंक्शन काय आहे, strcat स्ट्रिंग कन्कॅटिनेट करायचं म्हणजे 2 स्ट्रिंग्स जोडायच्या आहेत आपल्याला समजा, तर ह्या फंक्शनचा उपयोग होतो. पुन्हा त्याचा जनरल फॉर्मॅट म्हणजे सर्वसाधारण कसं लिहायचं, तर हे strcat लिहायचं आणि स्ट्रिंग 1, स्ट्रिंग 2 ज्या 2 स्ट्रिंग्स तुम्हाला जोडायच्या आहेत त्या आतमध्ये लिहायच्या आणि इट कन्कॅटिनेट स्ट्रिंग 2 इनटू द एंड ऑफ स्ट्रिंग 1. ही दुसरी स्ट्रिंग आहे ती पहिल्या स्ट्रिंगच्या शेवटी तो जोडतो. हे एक फंक्शन आहे. त्याच्यानंतर strlen स्ट्रिंग लेंथचं एक फंक्शन असतं म्हणजे लेंथ इज इक्वल टू strlen आणि ब्रॅकेटमध्ये स्ट्रिंग, ज्या स्ट्रिंगची तुम्हाला लेंथ मोजायची आहे. लेंथ म्हणजे त्याची लांबी, त्याच्यात किती कॅरेक्टर्स आहेत हे जर मोजायचं असेल तर strlen स्ट्रिंग लेंथ नावाचं फंक्शन वापरलं जातं. ते एका इंटिजर व्हेरिएबल मध्ये स्टोअर केली जाते त्याचं आउटपुट, कारण त्याचं आउटपुट एक नंबर येणार आहे, किती कॅरेक्टर्स आहेत हा नंबर येणार आहे, इंटिजर नंबर. म्हणून एक इंटिजर व्हेरिएबल मग त्यासाठी डिक्लेअर करायला लागतं आणि त्याच्यामध्ये या फंक्शनचं आउटपुट घ्यावं लागतं. सो गेट द लेंथ ऑफ द स्ट्रिंग. ओके. आणि चौथं आता फंक्शन कोणतं आहे, तर strcmp स्ट्रिंग कंपेअर. 2 स्ट्रिंग्सची तुलना करायची आहे की त्या सारख्या आहेत का नाहीये सारख्या, हे जर बघायचं असलं तर स्ट्रिंग कंपेअरचं फंक्शन वापरलं जातं, ज्याच्यामध्ये पुन्हा आतमध्ये आर्ग्युमेंट्स म्हणून 2 स्ट्रिंग्स आतमध्ये दिलेल्या जातात ज्याचं आपल्याला तुलना करायची आहे. सो इट रिटर्न्स 0 इफ स्ट्रिंग 1 इज इक्वल टू 2 आणि अदरवाईज नॉन 0. म्हणजे जर त्या सेम असल्या, सारख्याच सेम स्ट्रिंग्स असल्या तर 0 आउटपुट येईल ह्या फंक्शनचं, आणि नाही जर सारख्या नसल्या, सेम नसल्या तर नॉन 0 म्हणजे शून्यापेक्षा वेगळं अंक येईल. ह्याच्यावरून त्या स्ट्रिंग्स सेम आहेत का नाही हे आपल्याला कळू शकेल. आता ह्याच्यावर आधारित आपण एक प्रोग्राम करून बघूया. तर आपण स्ट्रिंगचा पहिला प्रोग्राम करून बघूयात. मी स्ट्रिंग 1 नावाचा प्रोजेक्ट क्रिएट केला आहे आणि स्ट्रिंग 1 नावाची .c फाईल क्रिएट केलेली आहे. आता प्रोजेक्ट आणि सी फाईल कशी क्रिएट करायची हे आपण मागच्या सेशनमध्ये जेव्हा आपण IDE मध्ये या कोड ब्लॉक्स IDE मध्ये प्रोग्राम कसा लिहायचा ह्याचा डिटेल्ड व्हिडिओ पाहिला होता, तेव्हा आपण पाहिलं आहे की प्रोजेक्ट कसा क्रिएट करायचा आणि सी फाईल कशी क्रिएट करायची. त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, म्हणजे पुन्हा तुमची रिव्हिजन होईल की प्रोजेक्ट आणि सी फाईल कशी क्रिएट करायची. ठीक आहे. सो आपण प्रोग्राम लिहायला सुरुवात करूया. काय कमेंट लिहूयात की प्रोग्राम टू स्टोअर फुल नेम ऑफ स्टुडंट
मी प्रोग्राम लिहिते आणि तुम्हाला एक्सप्लेन करते लिहिता लिहिता की आपण एक्झॅक्टली काय करणार आहोत. तर सोप्या शब्दात सांगायचं तर स्ट्रिंगचं कन्सेप्ट वापरून मी काय करणार आहे तर आपण पूर्ण नाव आपल्याला कम्प्युटरमध्ये स्टोअर करायचं आहे शाळेमधल्या विद्यार्थ्याचं. आपलं नेहमीचं उदाहरण आहे शाळेच्या पहिल्या व्हिडिओपासून आपण शिकतो आहोत. तर त्या कुठल्याही एका विद्यार्थ्याचं नाव आपल्याला कम्प्युटरमध्ये फुल नेम त्याचं स्टोअर करायचं आहे. आपल्याला त्याचं पहिलं नाव मिळालेलं आहे, दुसरं नाव मिळालेलं आहे, फक्त ते नाव पूर्ण म्हणजे नाव आणि आडनाव असं आपल्याला कम्प्युटरमध्ये स्टोअर करायचं आहे. तर ते कसं करता येईल हे आपण ह्या प्रोग्राम मधून पाहणार आहोत. ओके, सो आपण आता लिहायला सुरुवात करूया. मी प्रत्येक स्टेपला तुम्हाला एक्सप्लेन करते. सो आता ही स्ट्रिंग्सची फंक्शन आपण वापरणार आहोत. त्यासाठी स्ट्रिंग डॉट एच नावाची फाईल, हेडर फाईल, ज्याच्यामध्ये ती फंक्शन्स आधीच डिफाईन लिहून ठेवलेली आहेत, ती त्या स्ट्रिंग डॉट एच फाईलमध्ये आहेत, म्हणून ती फाईल आपल्याला इन्क्लूड करायला लागेल. सो हॅश इन्क्लूड स्ट्रिंग डॉट एच, त्याच्यानंतर हॅश इन्क्लूड stdio.h हे पॅकेज, नेहमीचं स्टँडर्ड इनपुट आउटपुट पॅकेज, ज्याच्यामुळे प्रिंट आपण करणार आहोत ती स्ट्रिंग, ज्याच्यासाठी स्टँडर्ड इनपुट आउटपुट पॅकेज ऍड करणं गरजेचं आहे. हे दोन मी केलं. त्याच्यानंतर आपल्याला ह्या प्रोग्रामसाठी डेटा काय लागणार आहे तर आपण पहिलं नाव एका ॲरेमध्ये स्टोअर करणार आहोत, शेवटचं नाव म्हणजे आडनाव एका ॲरेमध्ये स्टोअर करणार आहोत आणि पूर्ण नाव एका ॲरेमध्ये स्टोअर करणार आहोत. त्याच्यामुळे 3 ॲरेज आपल्याला लागणार आहेत. हा आपला डेटा असणार आहे ह्या प्रोग्रामचा. सो मी कॅरेक्टर ॲरे डिक्लेअर करते इकडे. फर्स्ट नावाचा एक घेतलाय, ज्याच्यामध्ये मी 100 एलिमेंट्स घेतली आहेत. सॉरी, तुम्हाला माहिती आहे ॲरे मधच्या एलिमेंट्ससाठी स्क्वेअर ब्रॅकेट्स वापरावे लागतात. आपलं शेवटचं नाव किंवा आडनाव स्टोअर करण्यासाठी मी लास्ट नावाचा 100 एलिमेंट्स असलेला अजून एक ॲरे घेतला आहे, कॅरेक्टर ॲरे. आणि पूर्ण नाव स्टोअर करण्यासाठी मी फुल नेम ज्याच्यामध्ये 200 एलिमेंट्स आहेत असा कॅरेक्टर ॲरे एक मी डिक्लेअर केलेला आहे. हा आपला डेटा आहे. डेटा डिक्लेरेशन. ठीक आहे, 3 ॲरेज घेतलेले आहेत मी. आता आपण मेन फंक्शन कॉल करूया, ज्याच्यामध्ये आपलं एक्झिक्युशन स्टार्ट होईल. सो त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण काय करणार आहोत तर मी पहिल्या ॲरेमध्ये पहिलं जे नाव असतं आपलं ते स्टोअर करणार आहे. तर ते करण्यासाठी strcpy स्ट्रिंग कॉपी हे फंक्शन कॉल केलं आहे आणि त्याच्यामध्ये मी माझं नाव एक्झाम्पल साठी या प्रोग्राम मध्ये घेतलेलं आहे. फर्स्ट मध्ये वृषाली स्टोअर करा असं मी हे फंक्शन कॉल केलं आहे फर्स्ट ॲरे मध्ये. आता दुसऱ्या ॲरे मध्ये आडनाव स्टोअर करा असं मी सांगितलं आहे कंपायलरला. आपण कमेंट लिहूयात. इनिशियलाइज फर्स्ट ॲरे
initialize last array. आता पहिल्या array मध्ये लास्ट नेम आडनाव लास्ट array मध्ये आपण केलं आहे स्टोअर. आता आपल्याला हे दोन्ही नावं एकत्र जोडायची आहेत फुल नेम नावाच्या array मध्ये. तर त्याच्यामध्ये आधी मी पहिलं नाव घेते त्या array मध्ये, फुल नेम नावाच्या array मध्ये. त्याच्यासाठी सुद्धा स्ट्रिंग कॉपी फंक्शनच वापरावं लागणार आहे. फक्त ते आपण फर्स्ट नावाच्या array मध्ये हे स्टोअर केलेलं असल्यामुळे फर्स्ट arrayचं नाव लिहिते. आता माझं नाव लिहायची गरज नाहीये. आता इथे नीट पहा, फक्त आपण काय केलं, पहिलं नाव पहिल्या कॅरेक्टर फर्स्ट कॅरेक्टर array मध्ये टाकलं, आडनाव लास्ट नावाच्या कॅरेक्टर array मध्ये टाकलं. आता पहिलं नाव जे ह्या array मध्ये आहे ते फुल नेम नावाच्या array मध्ये टाकलं. आता नावानंतर आपण जागा सोडतो. आता आपण नाव जोडणार आहोत पूर्ण नाव. तर पहिल्या नावानंतर आपण जागा सोडतो. तर त्यासाठी मग काय करावं लागेल ते बघूयात आपण. मग कोणतं फंक्शन वापरावं लागेल ते पाहूयात. तर कॉन्कॅटिनेट नावाचं जे फंक्शन आहे ते आपल्याला वापरावं लागेल. आता ते कसं, तर फुल नेम मध्ये ऑलरेडी पहिलं नाव आपण घेतलेलं आहे. फुल नेम मधलं पहिलं नाव घेतल्यानंतर मी दुहेरी अवतरण चिन्ह देतेय आणि मध्ये जागा सोडते. तर ही जी जागा आहे ही या फुल नेम मध्ये जे काय एलिमेंट आहेत, आता आपलं वृषाली हे नाव आहे, त्या नावानंतर ही जागा जोडा हे आपण ह्या लाईन मध्ये करत आहोत. ठीक आहे. आता ह्या लाईन जेव्हा एक्झिक्यूट होईल तेव्हा वृषाली आणि स्पेस हे आलेलं असेल. आता फक्त वृषाली स्पेस आणि त्याला गोखले आडनाव लास्टचं नाव हे आपल्याला जोडायचं आहे. त्याच्यामुळे पुन्हा कॉन्कॅटिनेटचा जो फंक्शन आहे तेच आपल्याला वापरायला लागेल. फुल नेम मध्ये ऑलरेडी नाव आणि स्पेस आलेलं आहे. सो पुन्हा फुल नेम आणि लास्ट. आता फक्त नेम स्पेस आणि त्याला सरनेम जोडा असं आपण सांगतोय. सो आता आपलं नाव स्पेस आणि आडनाव हे तिन्ही जोडून झालेलं आहे. आपण ते प्रिंट करूया. ही फुल नेम नावाची जी स्ट्रिंग आता तयार झालेली आहे ती आपण प्रिंट करून बघूया. So full name is %s/n. प्रत्येक वेळी आउटपुट जेव्हा पाहायचं असेल तेव्हा ते नवीन लाईनीवर पाहायचं आहे म्हणून मी /n टाकलं आहे. आणि ती स्ट्रिंग कुठे आहे तर फुल नेम मध्ये आहे. सो होपफुली आपलं काम करून झालेलं आहे. सो रिटर्न स्टेटमेंट लिहूयात आणि कर्ली ब्रॅकेट्स, एंडिंग कर्ली ब्रॅकेट्स लिहिलेले आहेत. तर आपण बिल्ड करूया. त्याच्या आधी प्रोग्राम नीट लिहिला आहे का आपणच चेक करूयात. string.h फंक्शन string.h फाईल इन्क्लूड केली, stdio फाईल इन्क्लूड केली, 3 कॅरेक्टर अरेज घेतले आहेत, सेमिकोलॉन दिलेला आहे,
मेन फंक्शन मध्ये आल्यानंतर पहिल्या ऍरे मध्ये पहिलं नाव घेतलं, लास्ट ऍरे मध्ये लास्ट नेम घेतलं, फुल नेम ऍरे मध्ये पहिलं नाव घेतलं, फुल नेम ऍरे मध्ये जागा घेतली, जागा जोडली त्याला, आणि पुन्हा फुल नेम ऍरे मध्ये शेवटचं नाव लास्ट नेम म्हणजे सरनेम जोडलं. हे सगळं केलं. फक्त इथे कॉन्कॅटिनेटचं फंक्शन आपल्याला घ्यायचं आहे. मी चुकून कॉपीचं फंक्शन दिलं आहे. स्ट्रिंग कॉन्कॅटिनेट करायची आहे त्याला. सो तेच फंक्शन जोडायचं आहे. आडनाव फक्त जोडायचं आहे. त्यामुळे कॅटचं फंक्शन वापरलं, सेमिकोलॉन दिला, प्रिंटएफ फंक्शन स्टेटमेंट लिहिलं, फुल नेम इज %s. एस का घेतलं कन्व्हर्जन कॅरेक्टर, कारण स्ट्रिंग प्रिंट करायची आहे. न्यू लाईनला जा, नेक्स्ट टाइम कोणती स्ट्रिंग प्रिंट करायची आहे, आणि सेमिकोलॉन, रिटर्न 0. सो आपण आपला हे प्रोग्राम बिल्ड करून बघूयात. ओके, आपण बरोबर लिहिलं आहे. 0 एरर्स, 0 वॉर्निंग. कोणत्या एरर्स आता आलेल्या नाहीयेत, करेक्टली लिहिलं आहे. सो आउटपुट बघूयात. पहा, तुम्हाला दिसेल इकडे फुल नेम इज वृषाली गोखले. हे त्याने पूर्ण वाक्य व्यवस्थित प्रिंट केलं, आणि ज्या दोन स्ट्रिंग्स आपण दोन वेगवेगळ्या ऍरेज मध्ये घेतल्या होत्या, नाव आणि आडनाव, तो कन्सेप्ट जो आहे, पूर्ण नाव दाखवा, मुलाचं नाव, विद्यार्थ्याचं नाव दिलेलं आहे, आडनाव दिलेलं आहे, पण कम्प्युटरमध्ये स्टोअर करताना ते पूर्ण नाव म्हणून स्टोअर करा. तसं जर करायचं असलं तर काय करावं लागेल, हे लॉजिक आपण या प्रोग्राम मध्ये करून पाहिलं होतं. त्याचं आउटपुट व्यवस्थित दिसत आहे. असा हा आपला स्ट्रिंग्सची फंक्शन वापरून बनवलेला एक प्रोग्राम आपण करून पाहिला होता. आता युजर कडून स्ट्रिंग घ्यायची, तर ते लॉजिक कसं करायचं ते आपण बघूया. हाऊ टू गेट स्ट्रिंग फ्रॉम युजर. The standard function fgets can be used to read a string from keyboard. आता ह्या लॉजिकसाठी fgets नावाचं एक फंक्शन असतं, जे मग वापरावं लागतं तुम्हाला युजर कडून जर का स्ट्रिंग घ्यायची असली तर. आता जनरल फॉर्म ऑफ fgets म्हणजे सर्वसाधारणपणे ते कसं लिहायचं, तर असं खाली मी इथे दाखवलं आहे त्याप्रमाणे लिहायला लागतं. fgets असं लिहायचं. सर्क्युलर पॅरेंथेसिस मध्ये ह्या 3 आर्ग्युमेंट्स म्हणजे ह्या 3 गोष्टी लिहायच्या. आता ह्या 3 गोष्टी कोणत्या आहेत, त्याचा अर्थ काय आहे ते बघूयात. सगळ्यात पहिले नेम असं लिहिलं. काय आहेत त्या आर्ग्युमेंट्स, तर पहिलं आहे नेम. मग हे काय आहे, इज द नेम ऑफ कॅरेक्टर ॲरे इन विच द लाईन इज टू बी रीड. म्हणजे आपण जी लाईन युजर कडून किंवा कीबोर्ड वरून घेणार आहोत, ती ह्या कॅरेक्टर ॲरे मध्ये स्टोअर होणार आहे. त्याच्यानंतर दुसरं आर्ग्युमेंट काय आहे, साईज ऑफ नेम. म्हणजे दिस इंडिकेट्स मॅक्झिमम नंबर ऑफ कॅरेक्टर्स टू रीड इन्क्लुडिंग द प्लस द एंड ऑफ स्ट्रिंग कॅरेक्टर. म्हणजे हे फंक्शन काय सांगतं की किती मॅक्झिमम कॅरेक्टर्स तुम्ही रीड करू शकता, ज्याच्यामध्ये एक कॅरेक्टर, शेवटचं कॅरेक्टर एंड ऑफ स्ट्रिंग असणार आहे. म्हणजे जर का आणि ते किती असू शकतं, तर ते ह्या नेम ह्या कॅरेक्टर ॲरेच्या साईज एवढंच असू शकेल. म्हणजे जर का 10 एलिमेंट्सचा हा कॅरेक्टर ॲरे तुम्ही डिक्लेअर केला असला, तर 9 कॅरेक्टर्सचा एखादी स्ट्रिंग, एखादं सेंटेन्स प्लस एंड ऑफ स्ट्रिंग असं एवढंच ह्या कॅरेक्टर ॲरे मध्ये स्टोअर होऊ शकतं. The size of function provides a convenient way of limiting the number of characters read to the maximum number that the variable can hold. हेच आता आपण पाहिलं की ह्याची जेवढी साईज असेल तेवढेच कॅरेक्टर्स हे फंक्शन रीड करेल. कारण आणि त्यातलं एक एंड ऑफ स्ट्रिंग असेल, शेवटचं जे कॅरेक्टर असेल ते एंड ऑफ स्ट्रिंग म्हणजे आपलं नल कॅरेक्टर असेल. सो जेवढी ह्याची साईज असेल तेवढीच कॅरेक्टर्स रीड केली जातील. आणि शेवटचं आहे stdin, म्हणजे जी फाईल रीड करणार आहोत त्याला ती इथे लिहायची आहे. तर आपल्या केसमध्ये आपण कीबोर्ड वरून लाईन प्रिंट करणार आहोत किंवा टाईप करणार आहोत, जे काय इनपुट द्यायचं आहे ते त्याच्यासाठी stdin असं लिहावं लागतं. असा ह्या 3ही आर्ग्युमेंट्सचा अर्थ आहे. तर युजर कडून
लाईन घ्यायची आणि रीड करायची, ते आपण आत्ताच कन्सेप्ट शिकलो आहे. त्याचा प्रोग्राम मी इथे लिहिलेला आहे, तो बघूयात फक्त, की प्रोग्राम टू रीड अ लाईन गिव्हन बाय द युजर. सो स्ट्रिंग डॉट एच आपल्याला इन्क्लूड करावं लागेल, stdio.h हे इन्क्लूड करायला लागेल. त्याच्यानंतर लाईन नावाचा कॅरेक्टर ॲरे मी डिक्लेअर केला आहे, ज्याच्यामध्ये 100 एलिमेंट्स मावू शकतील. ठीक आहे. त्याच्यानंतर मेन फंक्शन कॉल केलं आहे. प्रिंट एफ युजरला विचारलं आहे एंटर अ लाईन, न्यू लाईनला गेले आहे. एफ गेट्स फंक्शन इथे वापरला आहे कारण आपल्याला युजर कडून लाईन घ्यायची आहे. सो एफ गेट्स कॉल केलं, त्याच्या आतमध्ये लाईन कशात तुम्ही दिलेली लाईन आम्ही स्टोअर करणार आहोत त्याचं तो कॅरेक्टर ॲरेचं नाव लिहिलं. साईज ऑफ लाईन, तुमचं जे युजर कडून येणारं लाईन असेल त्याची साईज लाईन पेक्षा आमच्या स्टोअर केलेल्या कॅरेक्टर ॲरेपेक्षा मोठी चालणार नाही, ते आपण साईज ऑफ लाईन असं लिहून तिथे लिमिट केली आहे त्याची लेंथ, त्याची लांबी. आणि ती जी लाईन तुम्ही देणार आहात युजर, ती stdin म्हणजे कीबोर्ड वरून येणार आहे, त्याच्यासाठी stdin हा शब्द लिहावा लागतो. stdin स्टँडर्ड इनपुट म्हणून stdin असं इथे लिहिलं आणि सेमिकोलन दिला, सर्क्युलर पॅरेंथेसिस पूर्ण करून सेमिकोलन दिला. आता आपल्याला लाईन मिळालेली आहे, फक्त ती लाईन आपण त्याची लांबी प्रिंट करूयात. तर लेंथ इज %d आणि ते आपण फंक्शन पाहिलं आहे. लांबी मोजायची असेल तर स्ट्रिंग लेंथ strlen, स्ट्रिंग लेंथ ऑफ कोणाची, तर लाईन नावाच्या कॅरेक्टर ॲरेची. सो strlen ऑफ लाईन लिहिलं, सर्क्युलर ब्रॅकेट्स कम्प्लीट केले, सेमिकोलन दिला आणि मेन फंक्शनचंही काम झाल्यामुळे रिटर्न स्टेटमेंट लिहिलं आणि कर्ली ब्रॅकेट्स कम्प्लीट झाले. सो आपण हा रन करून बघूयात, एकदा बिल्ड करूयात. 0 एरर्स आहेत आणि ह्याचं आउटपुट आपण बघूयात. रन केला, एंटर अ लाईन. सो आपण एक ओळ टाकूयात. मी जय महाराष्ट्र असं टाकतीये, ही ओळ मी टाकली. तर तो आता ह्या ओळीचं, ह्या लाईनचं लांबी देतोय का बघूयात, त्याने ऍक्सेप्ट केली का ही लाईन. सो लेंथ इज 16. तुम्ही हे सगळे कॅरेक्टर्स, मधली स्पेस, महाराष्ट्राचे कॅरेक्टर्स, एंड ऑफ लाईन, एवढं एंड ऑफ स्ट्रिंग, हे सगळं कॅल्क्युलेट केलं तर ते 16 येतं. सो त्याने बरोबर लेंथ इज 16. सो आपली लाईन त्याने व्यवस्थित ऍक्सेप्ट केली, युजर कडनं एक वाक्य त्याने घेतलं आणि त्याची लांबी मोजून त्याने आउटपुट दिलेलं आहे. तुम्ही स्वतः करून बघा. जयचं स्पेलिंग, मधली स्पेस, महाराष्ट्राचं स्पेलिंग आणि एंड ऑफ स्ट्रिंग हे सगळं ऍड करून त्याने लेंथ इज 16 हे दिलेलं आहे. सो आपला कन्सेप्ट जो आपण पाहिला युजर कडून लाईन कशी घ्यायची, तोही इथे पूर्ण झालेला आहे. सो आज स्ट्रिंगवर काम करणारी वेगवेगळी फंक्शन्स आपण बघितली. तुम्हाला समजली आहेत का मला नक्की सांगा. आपला चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, म्हणजे आता आपलं महत्त्वाचं सगळं शिकवणं सुरू झालेलं आहे ते सगळ्यांपर्यंत पोहोचेल. आणि प्रोग्राम्स करून बघा आणि काही शंका आल्या तर मला नक्की कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओज बघत राहा. सी प्रोग्रामिंग शिकत राहा. थँक्यू.